तुम्हाला तुम्हाला स्वतःला कधी आयुष्यात नाही तुमच्या एवढ्या वर्षांच्या तुम्ही विद्यार्थी दशेत असाल, शालेय दशेत असाल, अर्थात तुम्ही एका खूप स्ट्रॉंग पॉलिटिकल बॅकग्राऊंडमधून येतात. वडील खूप महाराष्ट्रातले एक मोठे नेते होते, खासदार राहिलेले, राज्यपाल वगैरे मोठी मोठी त्यांनी पदं त्यांच्याकडे राहिलेत. तुम्हाला कधी आयुष्यात डायरेक्टली इनडायरेक्टली कुठे जातीयवादाचा अनुभव असा कुठे आला कधी? नाही, मी स्पष्टपणे सांगू शकेल की आता वडील 64मध्ये विधान परिषदेचे सदस्य झाले, 68मध्ये उपसभापती झाले. त्यानंतर आम्ही मुंबईला आलो. मुंबईला सुरुवातीला माझ्या चिकित्सक समूह शाळेमध्ये शिकलो, त्यानंतर होलीनेममध्ये शिकलो आणि कॉलेजमध्ये गव्हर्नमेंट लॉ, केसी लॉ कॉलेज वगैरे, केसी कॉलेज ऑफ कॉमर्स. अशा कुठल्याही ठिकाणी मला असा की आपण या समाजाचे आहोत, शेड्यूल कास्टचे आहोत म्हणून एक दुजाभाव केला जातो असा अनुभव कधी आला नाही. नोकरीच्या काळात किंवा इतर कुठे असं कुठेच नाही तुम्हाला? कुठेच नाही आला. वकिलीच्या काळातही नाही आला, ज्युडिशरीमध्ये नाही आला. पण आजूबाजूला तुम्हाला जाणवलं असेल मित्रपरिवारांमध्ये कुठे त्यांना तुम्ही ठीक आहे तुम्ही एका विशिष्ट तुम्हाला पण शिवडा कॉलेज एक प्रिव्हिलेज बॅकग्राऊंडमधून तुम्ही आलात म्हणून तुम्हाला नसेल, पण तुमच्या आजूबाजूला तुमच्या मित्रपरिवाराला कुठे तुमच्या जवळच्या व्यक्तींना असं कधी? कसं माझा मित्रपरिवार म्हणजे वडील सेक्युलर होते, वडिलांचा मित्रपरिवार सर्व धर्माचे लोक, सर्व जातीच्या लोकांचे होते. तसंच माझाही मित्रपरिवार सर्वच धर्माच्या, सर्व जातीय लोकांचा आहे.